हे बघा आणि इथं कसलं जंगल आहे आणि याच्यात डुकरं असते तर. हाय गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम है आदित्य गर्जे व्लॉग. तर गाइज आता नाही का सकाळचे किती 8 वाजले असतील ना, नाही तर 9 वाजत आले असतील. तर मग मी मोबाईलमध्ये बघून सांगतो बरं का. किती 8 वाजून म्हणजे 8:45 वाजले बरं का गाइज. आणि आता सध्या घरी मग जेवण झालं. ह्या का दूध तापणं चालू आहे, हे सगळं चालू आहे म्हणजे राडाच चालू आहे घरात. ह्या का पसारा आणते आणि ह्या का आज डाटापट चालली ते बसा नाही त्याच्यात बसतोय तसाच. आणि गाईज मी आज जाणार हॉस्टेलला आपलं ॲडमिशन फिक्स करून येतो. ह्या का दाखला आपला अजून आपल्या घेऊन जाऊत आणि आपलं ॲडमिशन होत ते बघूत आपण. त्यासाठी किती फी आहे काय आहे ना मी तुम्हाला सगळं सांगतो. तर फायनली गाईज आता घरी आलो बरं का. ॲडमिशन आपलं फिक्स झालं कॉलेजमध्ये आणि तिथं काही व्हिडिओज काढले नाही कारण की तिथं बोलतीच बंद झाली ती. म्हणजे विषय काढायला तर ते काहीच किती माहिती का 7,730 रुपये गेले. म्हणजे ॲडमिशन फी तितकी होती त्याच्यामुळे तेवढी फी दिली. मग ॲडमिशन आता फिक्स करून आलोच. आणि आता दुपारचे 2 वाजले. सकाळी 9 वाजता गेलो तर 2 वाजल्या. मग बघा किती वेळ गेला तिथे, बराच उशीर लागला. मग आता फायनली घरी आलोय. आता मला जेवण करायची गाईस. ह्या घरात पसारा तसाच आहे. मी पहिलं जेवण करतो आणि नंतर आपल्याला रानात जायचे कारण की आपली बाजरी पेरलेली सगळी खाल्ली डुकरांनी त्यांनी. म्हणजे रावंदाळी इथे काय केले काय ना ते बघायला मी तुम्हाला पण दाखवतो. आणि त्या अगोदर गाईज मी जेवण करून घेतो मग आपण रानाचं. आज जेवणामध्ये हे बघा सोयाबीनची भाजी आहे आणि चपात्या नाही तर भाकरी असते ना. तर फायनली गाईज आता रानात आलो बरं का. तुम्हाला आमची बाजरी दाखवत झाली गाईज. खाली बघा काय पाणीच नाही बाजरीला. हा इकडं काहीच नाही. आणि बघा येतं ते तर या वर्षी पाऊसच नाही पडला त्यामुळे काही बाजरीचे हाल बघा तुम्ही. आणि ना मला काही म्हणजे विहिरांवर काहीच नाही बांधायला त्याच्यामुळे बाजरीला पाणीच नाही आमच्या. ह्या कस झाली तार लावा लागेल का काहीच तार लावा लागणार आहे. इकडे डुकरं लई आहेत गाई. तेव्हा इथं खाली नदीचे ना त्या नदीमुळे डुकरं असतात लई. सकाळ का जमन ना. आणि काय खाली तर काय खाली काय असतं मग खाली ती बाहेर खाली मागून लावली नव्हती. हे काय असतं गाई. तुम्ही वरचं बघा बरं का आणि खालच्या का काय इथं बारीक ते मोठं. त्या गाईस ही किती मोठी ही बघा बारीक. या गाईस जसे टवके ते कटिंग केलं गाईस कसे खवडे राहतात तसले. ह्या साईडची पातच किस दिसते बारीक आणि मधलीच मोठ्याची पाट. यांना पाणी भेटलं किती भारी उगण मग मी पाणीच नाही गाईस. या घे धरू हे किती बारीक आहे. हा लाकडं रवितोच ना. ह्या गाई इथून बांधे बरं का. ह्या गा हे मधली दिसतंय ना ह्यो बांधे इथून असा ह्याच्या पलीकडलं आहे आपलं. नाही रामदळीत नाही बरं का. इकडं रामदळीला नाही बरं का. इथं दिसतंय थोडीशी पट हे झालेले. कुठं ती पली का कुठे. हा ह्या गाईस हे खाल्ल्याला दिसतंय ना. हे असं एक खाल्लं का आई. ह्या गाईस लक्ष्मी किती का असणार गाईज मला भेटली लक्ष्मी. ही मै झाली आता. हे बघा इथं खाल्ले गाईज. हे बघा काय बाजरीची अख्खी हालत झाली तुम्ही. उद्या येऊन हे करावं लागणार आहे. अयो ह्या गाईज तिथं हे बघा इकडं तिकडं पलीक हे इथं कसं खाल्लंय. हा होय. अरे इकडंच काहीच नाही. इतकं
त्या नदीमुळे डुकर येते तिथून ह्या अशा वाटा पाडलेल्या आहेत. लाकूड तोडून नेलंय याच्यातलं आणि हे असंच वावरात टाकलंय. मग त्यांना काय करायचं त्याचं? हे झाड टाकायचं त्याच्यातलेच लाकडं तोडून आणलेत बरं का सगळे. ही झालेच तोडलेत ना? हा, इथलेच तोडून आणले तर यांनीच तोडले असते ना दुसरं कोणी. रवलेत तोडून. मी म्हणते तोडलेत पण निघतात का टाकावा ना. वावराच कसं दिसतंय ह्या व्ह्यू तर खतरनाक आहे तर काय आबाळा त्याच्यामुळं पाऊसच नाही काय ह्या गा तिकडं बांधूया ना. किती इथं काय आहे? नाही खरं. तिकडं बांधायचं. कुठं इकडं कुठं बांधणार आहेस? हे पुरतच नाही. मोठं आहे. हा मोठं कोणतं आहे? मोठं कोण हे बारक आहे असं बघ बरं. खालचं मोठं आहे. ह्या गाईज हे मोठं आहे बरं का. हे आपल्याला असा आडा तडोप लावायचा आहे कारण की डुकरं आहे घाबरत आहे म्हणून. काय करते तेव्हा असा आडा तडोप लावला का असा गाईज ओढू का बा तिथे आले दमचं गाठण मारायची. मारती का गाठण ह्या का तिकडं वडून बांधून नुसतं. तम ना तुलाच बांधावं लिहावं लागन. इथं आत बांधलं चालन ना वर कुठं मग इथं जागाच नाही वरला. हे सदिसो कसा ओढून घ्यावं लागन. हे जर तिथं बांधती होय. याचा उपयोग की आता हे बाजरी ते निघली का मग इथले लोक काय करतात शिवरीचा पाला नाही का हे शेळ्याला खात्यात त्याच्यामुळे हे तडोप आहे का फाडून घेऊन जातात घरी पाला बांधून. मग बघा आम्हाला दरवर्षी म्हणजे दर पिकाच्या टायमाला एक साडी वायाला लावावं लागते. हे बघा ह्या वर्षी ही आहे हे बघा इथं बांधलंय आणि तिकडं पलीक बांधलंय आणि ते गावताला दुडखं आणलंय गुराईल गावात नेला. मी आलो सोयाबीन बघून. काही मी तुम्हाला आमची सोयाबीन दाखवतो आणि तिला जायची वाट दाखवू का. ह्या का इथून जातात बरं का. ह्या किती गसपाने ह्या का आणि इथं कसलं जंगल आहे आणि याच्यात डुकरं असते तर ह्या ही लाकडं तोडले त्यांनी. ह्या ही नदी आहे. दरवर्षी काही ही नदी फुल भरून पाण्यानं चालत असते पण ह्या वर्षी काहीच नाही पाणीच नाही. हो इथून तो वाट बंद आहे. मला इकडून वाट जावं लागेल. ह्या गाईज आपला उडीद. बाकी उडीद तर एकच नंबर आहे. उडीद म्हणतोय गाईज सोयाबीन त्यानंच नाही राहिलं सोयाबीन आहे. मम्मी गावात तिकडे घ्यायची तिकडं ऐक तिथं. बरं आलो मग. हे दुसऱ्याच आहे ना आम्ही इथं गावात घेत असतोच मम्मी इथं घेत असते गावात त्याच्यामुळे म्हणलं इथं घ्यायची का कुठे घ्यायची. बघ गाईच तुम्ही सोयाबीन बघा हे बघा एवढं मोठं आहे. सोयाबीन चांगली आहे आपली. हे बघा फवारणी केल्यानंतर सगळी लेवलमध्ये आली. फवाराच्या टायमाला लई हे जाईल ती लई याच्यावरून पाय सुटकून. हे बघा गाईज हे पाला आपण आणलेला आणि तिथं मम्मी गावात घेते. हे बघा हे एवढं गावात झालंय आणि आता ते बांधाचं घ्यायचंय. तो मोबाईल कुठे पाऊस यायला लागला गाईज. हा बा तुम्हाला दिसतंय का सगळं निळं काळच दिसतंय. बघा काही मिळच लागा ना पाऊस येतोय का नाही फक्त भरभर येते. तर गावात गेला किती वेळ लागतोय काय माहिती. फायनली आता गावात दूध आणून झालं का. हे बघा एवढं मोठं होतं आणि माझ्या गवत असून मी मम्मीच्या अगोदर आलोय आणि मम्मी अजून मागच आहे. हे इतकं गवत आहे. आणि गाईज आता मी आणि मम्मी एक चॅलेंज करणार आहे ते म्हणजे तुम्हाला दाखवू का. हे का बरं का आपले ड्रम आहे ना गुरायला पाणी प्यायला लागतं त्यामुळं हे का ड्रममध्ये
पाणी नाही आहे, याच्याचं पण नाही, सगळं मोकळं आहे, पाणी बिलकुल नाही आहे. आणि हे बघा हे शेण आहे का, हे एवढं चर का ते 2-3 पाव हे. आणि अजून इकडं असं थोडंसं तिथं तेवढं शेण टाकायचं आहे आणि पाणी आणायचं आहे. तर मग कोणाचं काम लवकर उरकत आहे का ते बघायचं. तू काय करते? म्हणलं तर शेण टाकते, पाणी म्हणलं तर पाणी. तेच नाही, असं काय पाण्याला किती ड्रम तर अख्खं मोकळं आहे. मग किती गागर म्हणले 6 लागत असतात, तर हे दोन्ही आणलं 3 खेप आणावं लागतं. आणि शेण काय ते एक पाहून तिकडे 2 येतं. काय करते मग तसं काय नाही. मग आणू पाणी. बरं जाय गाईस, मी आता पाणी घेऊन येतो. तर मग मी शेण टाकून बघूत कोणाच लवकर होतं येतं. गाईज इतका मोठा साप एक नाही, लय मोठा लय. ह्या गाईज पवळीत गेल्यावर का इथं होता, ह्या का पाणी घेऊन चाललं तर नाही, इथं पवळीत शिरलाय. हा साप आहे. नाही इथून पलीकडे शिरलाय, मग आता कसं कसा दिसणार आहे का पवळीत शिरलाय कोणाला. मग इथं ते हंडीच्या जागेवर म्हणलं हे काय इथं होता, इथं का आली का आलाय इथं आली. ते माझ्या हाईट पेक्षा लांबट हे. सकाळी साफ आहे ना, हा सकाळी मी गुरं लावले का अगं सवते तिथे एवढ्या लांड्या ते पारखाने पाखरं हे हा, मध्ये नको शिरू त्याच्यात. लय चिर करीत याच्यात गेलेलं इथं. त्याच्यात नको शिरू, मध्ये तिकडे पाहिजे. नाही पलीक नाही जात. त्याने म्हणजे आधी काय इतका घाबरत नसतो त्याने. नाही अरे मी घाबरलो नाही, मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी हांड्या खालती गेली. हा आणि तिथं इतका वेळ गेला नाही त्या सापाच्या राड्यात, लय वेळ गेला काही. तिथं बघितलं आम्ही, लय बघितलं पण तू भेटलाच नाही. कुठे गेला असं काय माहिती काही. जाऊ दे, तर आता आपण जेवण करून घेऊ, कारण की उशीर पण बराच झालेला आहे. हे पाहू शकता आपलं चॅलेंज तिथंच मोडलं. दादा पण आलेलं आहे, ह्या भांड्या आलाय दारात, कसा बसलाय बघा, त्याला पण भूक लागली. आणि गाईचं आज जेवणामध्ये काय माहिती का, लय भारी स्पेशल आहे. हे बघा ढोबळी मिरची आणि ती कशी केलेली तुम्ही पाहू शकता. हे पहा मम्मीने बनवली. बंड्यातील राखण बसलं यागा, इथं बनते इथं बघा. जाऊ दे तर गाईच, आपण आता जेवण करून घेऊ. ढोबळी मिरची मला लय आवडती. तर सो गाईज आता फायनली माझं जेवण करून झालेलं आहे. आणि फिलहाल तर गाईज तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला ब्लॉग. आणि गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.